नमस्कार. मी डॉक्टर अस्मिता शोन चिंचोले. आज मी आपल्याशी संवाद साधण्यासाठी संघर्ष सोशल फाउंडेशनच्या लाईव्ह पेजवर उपस्थित आहे आणि ह्या पेजवर बोलण्यासाठी मला आमंत्रित केलं आहे सुशील जाधव यांनी, जे संघर्ष सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत, संस्थापक आहेत. आणि त्यांनी मला इथे आपल्याशी संवाद साधण्यासाठी विचारणा केली होती. खरं तर जेव्हा मी त्यांचं काम ऐकलं की ते अगदी तळागाळातल्या लोकांसाठी, गोरगरिबांसाठी, लहान मुलांसाठी काम करतायत, गोरगरीब मुलांना दत्तक घेऊन त्यांच्यासाठी ते काम करतायत, तेव्हा मी असं ठरवलं की हे एक चांगलं व्यासपीठ आहे आणि त्या व्यासपीठावर आपण बोलायला हरकत नाही. आणि त्या संदर्भाने मी आज तुमच्यासोबत इथे ह्या पेजवर उपस्थित झाले. सर्वप्रथम या लाईव्ह सेशनसाठी उपस्थित असलेले जे व्ह्युअर्स आहेत त्यांना मी त्यांचं मी स्वागत करते की आपण सर्वजण हे लाईव्ह सेशन ऐकण्यासाठी उपस्थित आहात. मी रेडिओलॉजिस्ट आहे, मी बुलढाण्याला प्रॅक्टिस करते. जेव्हा माझं आणि सुशील जाधव यांचं बोलणं झालं की आपण कुठल्या विषयावर बोलावं, खरं तर मी ग्रामीण भागातली असल्यामुळे आणि ते स्वतःही ग्रामीण भागातले असल्यामुळे, त्यांचं पेजही ग्रामीण भागात काम करत असल्यामुळे आम्ही असं ठरवलं की ग्रामीण आपण काहीतरी याच्यावर संवाद साधावा. आणि आत्ताचा जो ज्वलंत विषय आहे ग्रामीण भागातल्या युवकांसाठी, तो म्हणजे त्यांच्यासाठी असलेल्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज किंवा त्यांच्यासाठी असलेल्या व्यवसायाच्या संधी. आणि ह्याबद्दल आपण काही बोलू शकतो का, याबद्दल आपण काही विचारविनिमय करू शकतो का, असं विचार करून मी आज ह्या पेजवर लाईव्ह आलेली आहे. सर्वप्रथम मी तुम्हाला असं सांगू इच्छिते की आपण ज्या युवकांबद्दल बोलणार आहे तो निमशहरी, शहरी आणि ग्रामीण भागातील असा काही वर्ग आहे की जी मुलं 10वी-12वी पर्यंतचं शिक्षण पुढे काय करायचं ह्या प्रश्नामध्ये पडलेली असतात. त्यांचं ठरलेलं नसतं की आपण पुढे काय करावं, काय आपलं गोल असावं, काय करिअर असावं. कधी कधी तेवढी मॅच्युरिटी नसते ठरवण्याची, कधी कधी त्यांचं विशेष असा काही फोकस नसतो. आणि 10वी-12वी झाल्यानंतर मग तुम्हाला लक्षात येतं की आपल्याला काहीतरी करायला हवं. मग तुम्ही आजूबाजूला पाहता की कोण काय करतंय. ऐकतो की गावामधल्या अमुक अमुक व्यक्तींनी स्पर्धा परीक्षा दिल्या, तो यशस्वी झाला, त्याला एखादी नोकरी लागली आहे, त्याला सरकारी जॉब लागलाय. आणि मग ह्याचा एक प्रेरणा घेऊन म्हणा किंवा काय, की गावातली सरसकट मुलं ही स्पर्धा परीक्षांसाठी बाहेर पडतात. जर आपण आता बघितलं की स्पर्धा परीक्षेसाठी जेव्हा ही मुलं बाहेर पडतात तेव्हा ही लोअर सोशो इकॉनॉमिक स्टेटस मधली असतात, मिडल क्लास फॅमिली मधली असतात, अप्पर मिडल क्लास फॅमिली मधली असतात. आणि ही मुलं शहरांमध्ये वेगवेगळे क्लासेस करायला जातात. माझ्या आजच्या बोलण्याचा जो विषय आहे तो म्हणजे तो सध्या काय करतोय, तो म्हणजे तो युवक सध्या काय करतोय. तर मी जे युवक बघत आहे ग्रामीण भागातली, ती सगळी मुलं ही जनरली स्पर्धा परीक्षांमध्ये परीक्षांची तयारी करण्यासाठी गेलेली असतात असं मी बघते. मी स्वतः रेडिओलॉजिस्ट आहे, माझ्याकडे माझं हॉस्पिटल आहे, माझ्याकडे बरेच लोक येतात आणि काम मागतात. तर जेव्हा ते काम मागतात मला, तेव्हा मुलं येतात आणि म्हणतात की मॅडम आम्हाला तुमच्याकडे डे ड्युटीसाठी काम पाहिजे किंवा नाईट ड्युटीसाठी काम पाहिजे. तेव्हा मी त्यांना पहिला प्रश्न हाच विचारते की तू सध्या काय करतोस. तर त्या मुलाचं एक की मॅडम मी स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय, आणि गेली 18 वर्ष झालं माझ्याकडे येणारा प्रत्येक काम मागणारा मुलगा मला हेच सांगतो की मी स्पर्धा परीक्षेची तयारी करतो. आणि ही जेव्हा मुलं आपण बघतो की स्पर्धा परीक्षेसाठी आलेली आहेत, शहरात आलेली आहेत, त्यांचं पुढे काय होतं हा एक मला पडलेला नेहमी एक प्रश्न आहे की ह्या मुलांचं नंतर काय होतं. मी 18 वर्षात असे जी माझ्याकडे आलेली आहेत, माझ्याकडे राहिली, काही मुलं माझं काम सोडून दुसरीकडे राहिली, पण मी त्या मुलांना परत तिथेच बघते, त्या मुलांचं पुढे काही झालेलं मी बघत नाही. मग ह्या मुलांनी ह्या स्पर्धा परीक्षेच्या मोहजाळात अडकावं का, 4-4, 5-5 वर्ष आपल्या तरुणपणाचं वय त्यांनी त्याच्यात घालावं का. तर हा एक महत्वाचा विषय आहे. तर याच्यामध्ये काय होणार आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये मुलं जेव्हा त्यांचे आई वडील ग्रामीण भागातली असतात, कधी मोलमजुरी करणारी असतात, हातावर पोट असतं, पण ते केवळ मुलांच्या स्वप्नासाठी, त्यांना काहीतरी शिकायचंय ह्या ध्येयासाठी ते आपला सर्व खर्च त्या मुलांच्या पाठीमागे लावतात आणि त्या मुलांना शहरात पाठवतात. शहरांमध्ये बघा गल्लोगल्ली जागोजागी स्पर्धा परीक्षांचे क्लासेस असतात. त्या क्लासेसमध्ये ही मुलं ऍडमिशन घेतात
त्यांचा नंतर राहण्याचा, खाण्यापिण्याचा खर्च असतो, स्टेशनरीचा खर्च असतो, अनेक खर्च असतात. पण ती आई वडील केवळ आपला मुलगा साहेब होईल, आपल्या मुलाला सरकारी नोकरी लागेल ह्या विचारातून किंवा ह्या ध्येयासाठी ते आपल्या मुलाला ह्या सगळं खर्च करून पाठवतात. आणि ही मुलं सुद्धा जी चांगल्या क्लास मधली असतात ती बिचारी आई वडिलांच्या खर्चावर तग धरतात. पण ज्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय कमकुवत असते त्यांना मात्र स्वतःला काम करावं लागतं. शहरात राहणं इतकं सोपं नाहीये, तो खर्च त्यांच्यासाठी होणारा नसतो. आणि मग ती मुलं पार्ट टाइम जॉब करतात, आमच्यासारख्या हॉस्पिटल्समध्ये येतात किंवा ती काही व्यापारी लोकांकडे जाऊन दुकानांमध्ये मॉलमध्ये काम करतात, पार्ट टाइम जॉब करतात. पण ही मुलं जेव्हा स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय म्हणून मला सांगतात आणि मी जेव्हा त्यांना बघते तेव्हा मला असं जाणवतं की ही मुलं तितका अभ्यास करत नाहीयेत, तितकं मेहनत करत नाहीयेत. आणि हे सगळं जेव्हा मला दिसतं तेव्हा मला वाईट वाटतं की ह्या मुलांच्या आई वडिलांनी कठीण परिस्थितीतून ह्या मुलांना शिक्षणासाठी बाहेर ठेवलंय, इथे पाठवलंय. आणि ही मुलं तितकी मेहनत घेत नाहीये, तितकं प्रचंड मेहनत जी घ्यायला पाहिजे ती त्यांच्याकडून घेतली जात नाहीये. आपण ऐकलं असेल विश्वासराव नांगरे पाटील बऱ्याच वेळा आपल्याला भाषणामध्ये सांगतात किंवा त्यांच्या पुस्तकांमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की मी ऊर फुटोस्तर अभ्यास करायचो. हा ऊर फुटोस्तर जो अभ्यास आहे, मग ही मुलं काय करतात? ही मुलं मोबाईलवर बिझी असतात, ही मुलं सोशल मीडियावर बिझी असतात, ही मुलं वेब सिरीज मध्ये बिझी असतात, ही मित्रांसोबत पार्ट्या करण्यामध्ये बिझी असतात. ह्या मुलांना परिस्थितीची जाणीव व्हायला पाहिजे की आपल्याला का इथे ठेवलंय, आपल्या शिक्षणासाठी का आपल्या आई इतका खर्च करत आहे. ह्या ह्या गोष्टींची तेव्हा त्यांच्याकडून ती मेहनत होईल, तेव्हा त्यांच्याकडून तो अभ्यास होईल. ते एक वय असतं, त्या वयामध्ये त्यांना पुढचं आपलं करिअर काय असू शकतं, काय असणार आहे याचं इतकं भान आलेलं नसतं. परंतु आता परिस्थिती अशी आहे की हे भान तुम्हाला लवकरात लवकर यावं लागेल. आणि ह्या मुलांनी आतापासूनच जर प्रयत्न केले की स्पर्धा परीक्षेमध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर त्यांचं प्राथमिक शिक्षण चांगलं असायला पाहिजे, त्यांचं जनरल नॉलेज चांगलं असायला पाहिजे, त्यांच्याकडे प्रचंड मेहनत करण्याची त्यांची तयारी असली पाहिजे. आणि हे सगळं करत असताना त्यांचा फोकस असला पाहिजे. जर तुम्ही डिस्टर्ब होणार असाल, डिस्ट्रॅक्ट होणार असाल, सोशल मीडिया, इंटरनेट ह्या सगळ्या माध्यमातून जर तुम्ही डिस्ट्रॅक्ट होणार असाल तर तुमचा तो फोकस राहणार नाही. आणि तुम्हाला माहिती आहे की सरकारी नोकरीमध्ये जॉब्स कमी आहेत, अतिशय कमी जॉब्स आहेत, शेकड्यांमध्ये जॉब्स आहेत आणि लाखोंमध्ये विद्यार्थी याच्यासाठी अप्लाय करतात. लाखो विद्यार्थी जेव्हा अप्लाय करतात आणि शेकडो जागा आहेत तेव्हा हे प्रमाण फार याच्यामध्ये फार डिस्पॅरिटी आहे. त्याच्यामुळे ह्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण प्रत्येक जण यशस्वी होणार नाही, आपल्याला प्रत्येकाला हा जॉब मिळणार नाहीये. मग आपल्या प्रत्येकाला हा जॉब मिळणार नाहीये, आपल्याकडे तेवढी प्रचंड मेहनत करण्याची ताकद नाहीये किंवा आपण ते सगळं करू शकत नाहीये, आपला तो फोकस नाहीये. तर ह्या मुलांनी वेळीच जाग व्हायला पाहिजे की ही स्पर्धा परीक्षा माझ्यासाठी नाहीये. एमपीएससी असो, यूपीएससी असो किंवा इतर ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या तुम्ही एक अटेम्प्ट मध्ये, 2 अटेम्प्ट, 3 अटेम्प्ट मध्ये देऊन पास होऊ शकता किंवा पण तुम्ही ते करू शकणार नाही हे कळायला तुम्हाला 1 ते 2 अटेम्प्टची गरज असते. पहिल्या 1-2 अटेम्प्ट मध्ये तुम्हाला कळतं की तुम्ही कुठे आहात, तुमचं तयारी किती आहे, तुम्हाला ह्याच्या पुढे जाता येईल की नाही, तुम्हाला यश मिळेल की नाही. ह्या सगळ्यांचं जे अनालिसिस आहे ते तुम्हाला पहिल्या 1 ते 2 अटेम्प्ट मध्येच कळायला लागतं. त्याच्यामुळे तुम्ही हे स्वतःचं अनालिसिस करा की मी हे करू शकतो का. आणि जर तुम्हाला असं वाटलं की नाही ही माझ्याकडून ही मेहनत होणार नाहीये, माझ्याकडून हे सगळं शक्य नाहीये, तर तुम्ही त्याच्या व्यतिरिक्त काय करू शकता याचा विचार करायला लागा. आज माझा जो विषय आहे की तो सध्या काय करतोय, तो ह्या स्पर्धा परीक्षेच्या मोहजाळ्यात अडकलेला आहे, तो ह्या मृगजाळाच्या पाठीमागे धावत आहे. मी ऑफिसर होणार, मी साहेब होणार, मला नोकरी लागणार. आणि तसं वास्तव नाहीये. तुम्ही हे वास्तविकतेची हे वास्तविकता पहिले स्वीकार करा, ऍक्सेप्ट करा. आणि मग जर तुमच्यासाठी हे शक्य नसेल तर तुम्ही काय करू शकता आणि त्याच्या संदर्भात मी 3 मुद्दे इथे मांडणार आहे की ह्या मुलांनी काय करावं. म्हणजे मला फक्त असं नाही म्हणायचंय की ही मुलं अभ्यास करत नाहीत, ही मुलं मोटरसायकल उडवतात किंवा ही मुलं सोशल मीडियावर आपला वेळ घालवतात. मग ह्या मुलांनी करायचं काय? जर त्यांच्याकडून स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळू शकत नाही तर ह्या मुलांनी करायचं काय हा मोठा प्रश्न आहे. आणि ह्या मुलांना ते मार्गदर्शन योग्य वेळी मिळालं पाहिजे. हे तरुण वय त्यांचं जे आहे ते वाया गेलं नाही पाहिजे.
आता तुम्ही पहा की 5 वर्ष तुमची स्पर्धा परीक्षेच्या तयारीमध्ये निघून जातात. ही तुमच्या तारुण्याची उमेदीची वर्ष असतात. तुमचा खर्च वाया जातो, तुमचा वेळ वाया जातो आणि एवढं करून जर तुम्हाला यश मिळालं नाही तर तुम्हाला वैफल्य येतं, निराशा येते. तुम्हाला परत तुमच्या गावी जावं लागतं, तुम्हाला परत शेती किंवा ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या नसतात त्या करायला परत जावं लागतं आणि त्याच्यातून एक निराशा येऊन जाते ह्या मुलांमध्ये किंवा व्यसनाधीन होतात ही मुलं. त्याच्यामुळे वेळी जागी व्हा. तुमच्या क्षमता तुम्ही मान्य करून घ्या. तुम्हाला तुमच्या क्षमता काय आहेत त्याचं तुम्ही आधी आकलन करून घ्या. तुम्हाला जर ती स्पर्धा परीक्षा शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या आई वडिलांना अंधारात ठेवू नका. तुम्ही त्यांना स्पष्ट सांगा की आई बाबा, तुम्ही जरी इतका खर्च केला असेल, तुम्ही जरी मला इथे ठेवलं असेल तरी माझ्याच्याने हे झेपणार नाहीये, माझ्याच्याने हे शक्य नाहीये आणि मी दुसरं काहीतरी करतो ह्याचा विचार करा. एकदा वय वाया गेल्यावर 28-30 वर्ष होऊन गेल्यावर तुम्हाला कोणत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळणार आहे, कोणत्या शैक्षणिक कोर्सला तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. तर ही वेळ न जाता म्हणजे ही वेळ जायच्या आधीच तुम्ही जागे व्हा. तर मग तुम्ही काय काय करू शकता. तर मी पहिलं तर तुम्हाला हे सुचवेल की तुम्ही कौशल्यावर आधारित शिक्षण घ्या, व्यवसायाभिमुख शिक्षण घ्या. कौशल्यावर आधारित शिक्षण म्हणजे काय की तुम्ही काही स्किल शिकले पाहिजे, तुमचं काही कौशल्य तुम्हाला शिकता आलं पाहिजे. तुमच्या अंगात काही कला असतील त्या कलाचा उपयोग करून त्या कलाच्या अंगाने तुम्ही कोणतं कौशल्य तुम्हाला डेव्हलप करता येतील का ते तुम्ही बघायला शिका. आता कौशल्यावर आधारित शिक्षण घ्यायचं आणि त्याचं जर उदाहरण तुम्हाला सांगायचं म्हटलं तर मी हेल्थ इंडस्ट्रीमध्ये आहे, मी स्वतः डॉक्टर आहे. तर मी माझ्या इंडस्ट्रीमध्ये काय जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्याबद्दल मी तुम्हाला सांगते की मी स्वतः रेडिओलॉजिस्ट आहे, मला एक्सरे टेक्निशियन लागतो, मला MRI CT स्कॅन टेक्निशियन लागतो, आमच्याकडे OT आहे, ऑपरेशन थिएटर आहे, OT असिस्टंट लागतात, ICU असिस्टंट लागतात, लॅब टेक्निशियन लागतात. अशी अनेक काम आहेत. तुम्ही पाहिलं तर तुम्हाला अँब्युलन्समध्ये सुद्धा जो पेशंट घेऊन जात असतो त्याच्यात एक डॉक्टर असतो, त्याच्यासोबत एक असिस्टंट असतो. असे अनेक जॉब्स आहेत ते मेडिकल इंडस्ट्रीमध्ये गरजेचे आहेत. आणि ह्या जॉबसाठी आम्हाला ट्रेन स्टाफ मिळत नाही. ट्रेन स्टाफ मिळत नाही त्यामुळे आम्ही काय करतो की आमच्याकडे ही जी 10वी-12वीची मुलं येतात किंवा BA BCom करत असलेली मुलं येतात आणि जी मला प्रत्येक वेळेस सांगतात की आम्ही स्पर्धा परीक्षा देत आहोत करतो, ह्या मुलांना डॉक्टर्स ट्रेन करतात. हळूहळू ती मुलं आमच्या हॉस्पिटलला राहून शिकतात आणि तिथेच ती सेटल होतात. पण त्यांच्याकडे त्याचं कौशल्याचं त्यांचं शिक्षण नसल्यामुळे, सर्टिफाईड कोर्स नसल्यामुळे किंवा त्याचं प्रॉपर अकॅडमिक शिक्षण घेतलेलं नसल्यामुळे त्या मुलांचा पे स्केल तेवढा राहत नाही आणि मग त्यांच्यामध्ये प्रगती पण तेवढी होत नाही. तर मी तुम्हाला असं सांगते की अनेक असे कॉलेजेस आहेत की ज्याच्यामध्ये ह्या सगळ्या ऑप्टोमेट्रिस्ट आहेत, ऑप्थॅल्मॉलॉजिस्टकडे ऑप्टोमेट्रिस्ट असतात, ENT स्पेशलिस्टकडे ऑडिओमेट्रिस्ट असतात. ह्या सगळ्यांचं एक शिक्षण असतं, याचा एक कोर्स असतो. तुम्ही जे इंटरनेट बघताय, तुम्ही जे सोशल मीडिया बघताय, त्याच्यामध्ये जे तुम्ही सगळं बघताय त्याच्यासोबत तुम्ही ह्याची माहिती घ्या की कोणत्या कौशल्यावर आधारित तुम्हाला शिक्षण घेता येते, तुमच्या आवडीनिवडी काय. मी आता फक्त हेल्थ इंडस्ट्रीचं उदाहरण ठेवलं कारण मी स्वतः डॉक्टर आहे आणि म्हणून मी तुमच्यासमोर फक्त हेल्थ इंडस्ट्रीमधली उदाहरणं ठेवली. तुम्ही बाकी मध्ये बघा. आणि तुम्हाला मी तर असं सांगेन की आत्ताच्या काळातली सर्वात जॉब ऑपॉर्च्युनिटी असलेल्या जर काही इंडस्ट्रीज असतील तर त्याच्यात हेल्थ इंडस्ट्री आहे, वेलनेस इंडस्ट्री आहे, ब्युटी इंडस्ट्री आहे, फिटनेस इंडस्ट्री आहे, त्याच्यानंतर फूड इंडस्ट्री आहे. ह्या सगळ्या इंडस्ट्रीजमध्ये फॅशन इंडस्ट्री आहे. या सगळ्या इंडस्ट्रीजमध्ये तुम्ही कौशल्यावर आधारित काही शिक्षण घेतलं, फार खर्चिक असं नसलेलं शिक्षण घेतलं तर तुम्हाला भरपूर जॉब ऑपॉर्च्युनिटी. हे जॉब्स तुम्ही मिळवायला पाहिजेत. सरकारी नोकरीच्या पाठीमागे धावत असताना तुमचं जे वय निघून जातं, तुमचा जो शिक्षण घेण्याचा काळ निघून जातो तो वाचावा. म्हणून मी तुम्हाला हे सुचवते की अशा वेळेस तुम्ही विचार करा की कौशल्यावर आधारित आपण काही शिक्षण घेऊ शकतो का. आणि असं नाही तर तुम्हाला त्याच्यात व्यवसाय सुद्धा करता येतील. तुम्ही एखादा स्किल शिकला तर तुम्हाला त्याचा व्यवसाय करता येतील. ज्या मुलांच्या अंगात स्वतः कला आहे, कौशल्य आहे, तो मुलगा कधीच उपाशी राहणार नाही. तो स्वतःच्या कलेवर, कौशल्यावर आयुष्य व्यवस्थित घालवू शकतो. तर हे मुलांनी लक्षात घ्यायला पाहिजे. कौशल्यावर आधारित शिक्षण घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत. सगळ्या इंडस्ट्रीजमध्ये, केमिकल असो,
बाकीच्या इंडस्ट्रीज आहेत, इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्री, सॉफ्टवेअर इंडस्ट्री, प्रत्येक कंपनीमध्ये तुम्हाला ट्रेन स्टाफ हवा आहे. पण ही मुलं काय करतात, 25, 30, 28 वर्षापर्यंत स्पर्धा परीक्षेच्या मागे धावतात, मग त्यांना जॉब्स मिळत नाहीत आणि मग ही मुलं कंपन्यांमध्ये लागतात. बऱ्याच वेळा आपण पाहतो की मुलं काय करतात तर कंपनीमध्ये लागलो, काय करतात तर कंपनीमध्ये लागलो, पण कंपनीमध्ये तुम्हाला ते जॉब येत नसतं, तुम्हाला ते टेक्निकल नॉलेज नसतं. मग त्या कंपनीच्या लोकांनाही तुम्हाला आधी शिकवावं लागतं, तुम्हाला ट्रेनिंग म्हणून ठेवावं लागतं, मग तो तुमचा जॉब सुरू होतो. आणि ह्याच्यात सुद्धा तुमचा पे स्केल कमी राहतो, कारण त्याचं तुमचं शास्त्रोक्त शिक्षण तुम्ही ते घेतलेलं नसतं, म्हणून तुमचा कायम पे स्केल कमी राहतो. मी तर म्हणेन की बऱ्याच वेळा कंपनीमध्ये कमी पगार असतो आणि बऱ्याच वेळा पिळवणूक होते, ती केवळ तुमचं शिक्षण नसल्यामुळे. तुम्ही संबंधित शिक्षण चांगले जॉब मिळतील. हे झालं जॉब्सच्या बाबतीत. जर तुम्हाला दुसरी संधी काय आहे, जर जॉब्स नसतील मिळाले किंवा हे जॉब तुमच्यासाठी शक्य नसेल, तर तुम्हाला दुसरी काय संधी आहे, तर तुम्ही व्यवसाय करू शकता. व्यवसायाच्या संधी महाराष्ट्रातील मुलांनी शोधायला शिकलं पाहिजे आणि व्यवसायामध्ये त्यांनी ती संधी शोधून त्याच्यामध्ये पुढे जायला पाहिजे. मला एक आश्चर्य वाटतंय की बऱ्याच वेळा मुलांना आपण जेव्हा म्हणतो की तू काही व्यवसाय का नाही करत, तू काही धंदा का नाही करत एखादा, तर तो मुलगा म्हणतो की माझं इतकं छोटं गाव आहे, 2-3 हजार 4,000 लोकवस्ती आहे किंवा 5-10 हजार लोकवस्ती आहे, मी काय करू, कोणता धंदा चालेल, किंवा माझ्याकडे असं काय माझा तिथे बिझनेस चालेल. ह्या मुलांना ऑपॉर्च्युनिटीज दिसत नाहीत. आणि तेव्हाच बघा तुम्ही, आश्चर्याची गोष्ट आहे की महाराष्ट्रातल्या मुलांना आपल्या स्वतःच्या गावात कुठल्याही व्यवसायाची संधी दिसत नाही. आणि त्याच वेळेस तुमच्या महाराष्ट्रापासून दूर असलेल्या राजस्थान असो, उत्तर प्रदेश असो, बिहार असो, त्या लोकांना, तिथल्या गावातील लोकांना मात्र तुमच्याकडे व्यवसायाच्या संधी दिसतात. छोटंसं गाव आहे, तर माझं जिल्ह्याचं ठिकाण आहे बुलढाणा, आमच्या इथे काही तालुक्याचे ठिकाण आहेत. मी पहिले पाहिलं की आधी आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये अनेक पाणीपुरीचे ठेले होते, ज्यूस सेंटर होते किंवा चाट भांडार होते. हळूहळू ती तालुका लेवलला चालली, हळूहळू आता तर छोट्या छोट्या गावांमध्ये चालली. माझ्याकडे जेव्हा पेशंट येतात त्यांची नावं की मला लक्षात येतं की हा पेशंट महाराष्ट्रातला नाही. मी त्यांना विचारते की तुम्ही कुठून आलात, काय आलात, ते मला पेशंट सांगतो की हम यूपी से आए हैं, हम बिहार से आए. मी विचारते तो आप क्या करते हैं यहाँ पे, तर ते सांगतात की मॅडम हमारा पानीपुरी का ठेला है, हमारा ज्यूस सेंटर आहे. मग छोट्या छोट्या गावांमध्ये जर ह्या युपी बिहारच्या लोकांना व्यवसायाची संधी दिसते, तर तुम्हाला तुमच्या गावात व्यवसायाची संधी का दिसत नाही? कोणताही व्यवसाय कमीपणाचा नाहीये, कुठलाही व्यवसाय तुम्ही करा आणि त्याच्यामध्ये यश मिळवण्याचा प्रयत्न करा, तुम्ही मेहनत घ्या. त्याच्यासाठी मी तुम्हाला एक खूप छान उदाहरण देईन की मी एक स्टोरी वाचली होती मागे, की प्रेम गणपती नावाचा एक मुलगा होता. तो मद्रास चेन्नईवरून फक्त 10वी शिकलेला होता आणि तो मुलगा मुंबईमध्ये आला. एका मालकाने त्याला मुंबईमध्ये आणलं आणि मुंबईमध्ये आणल्यानंतर काय झालं माहिती नाही, तो मालक त्याला स्टेशनवर सोडून निघून गेला. त्या मुलाला असं झालं की आपण नवीन शहरात आलोय, आपण इथे काय करणार, आणि तो भांबावून गेला. तेव्हा त्याचेच भाषिक जे काही तमिळ लोक होती तिथे, त्यांनी असं सांगितलं की बाबा तू म्हणत असशील तर आम्ही तुझ्या जाण्याच्या तिकिटाचा खर्च तुला देतो, तू परत जा. पण तेव्हा त्या मुलांनी सांगितलं की नाही, मैं यहाँ कुछ करेगा. त्या प्रेम गणपती नावाच्या मुलांनी सांगितलं की नाही, मैं यहाँ कुछ करेगा, आणि तो तिथे एका छोट्याशा हॉटेलमध्ये नोकरीला लागला. आता ही बेवारस असलेली मुलं, यांना काय मोठं असं काम मिळणार आहे? एका हॉटेलमध्ये भांडे घासायचं काम मिळालं. त्यांनी ते ऍक्सेप्ट केलं. पण तो चाणाक्ष होता, तो चतुर होता, त्याला प्रत्येक गोष्ट माहीत करून घ्यायची इच्छा असायची. आणि म्हणून मग त्यांनी काय केलं की तो सारखा त्या मालकाला मागे लागायचा कि मालिक मुझे बाहर का काम दो, मुझे टेबल साफ सफाई का काम दो, मुझे चाय सर्व करने का काम दो, मुझे अंदर का काम मत दो. पण तो मालक काही त्याला ते बाहेरचं काम देत नव्हता. काही दिवसानंतर त्याच्याच हॉटेलच्या बाजूला दुसरं एक हॉटेल निघतं आणि तिथला जो मालक असतो तो त्या मुलाला म्हणतो, त्याला असं वाटतं की ह्या मुलाने आता बरेच दिवस हॉटेलमध्ये काम केलेलं आहे, तर ह्याला तिथले बरेच बारकावे माहित आहेत, तर तो त्याला म्हणतो की तू माझ्याकडे ये, मी काम देतो तुला, वेटरचं काम देतो. आणि मुलाला तो जॉब हवा असतो. हा मुलगा हुशार असतो, त्याला माहिती असतं की आपल्याला जर बिझनेसमध्ये राहायचंय, आपल्याला जर पुढे काय करायचंय, तर आपल्याला कस्टमर रिलेशनशिप डेव्हलप करावे लागतील. कस्टमर्सला काय आवडतं, काय आवडत नाही, त्यांना कोणत्या वेळी काय हवंय, कसल्या प्रकारचा चहा हवाय, कोणत्या वेळा हवाय, किती वेळा हवाय, हे सगळं तो जाणून घेतो, त्याची नोंद त्याच्याकडे ठेवतो. तिथे आजूबाजूला ज्या बँका असतात त्या बँकांमध्ये तो जेव्हा हे चहा घेऊन जात असतो, तिथल्या त्या सगळ्या कर्मचाऱ्यांशी, तिथल्या त्या सगळ्या अधिकाऱ्यांशी तो आपले पर्सनल लेवलचे रिलेशन डेव्हलप करतो.
त्याचा तो चाणक्षपणा, त्याचा तो हजरजबाबीपणा हे बघून तिथला एक अधिकारी त्याला ऑफर करतो, चहाची टपरी सुरू कर. आपण हाफ हाफ पार्टनरशिप मध्ये ही टपरी सुरू करू. तो लगेच त्याला तयार होतो. ह्या मुलाचं बघा, एक तो प्रत्येक गोष्टीला तयार होतो, प्रत्येक रिस्क घ्यायला, प्रत्येक गोष्ट ऍक्सेप्ट करत जातो, प्रत्येक संधी तो ऍक्सेप्ट करत जातो. आणि मग हा मुलगा त्या अधिकाऱ्यासोबत पार्टनरशिप मध्ये जेव्हा चहाचं ठेला सुरू करतो, ही सगळी जी घटना घडत आहे ती वाशीमध्ये घडत आहे, नवी मुंबईमध्ये घडत आहे. आणि मग तेव्हा त्यांनी त्याचा तो चहाचा जो बिझनेस आहे तो इतका चालायला लागतो की 90s मधल्या काळामध्ये, 1992 मध्ये महिन्याला 8 ते 10 हजार रुपये प्रॉफिट व्हायला लागतो. 2-3 वर्षात त्या अधिकाऱ्याला असं वाटतं की हा आपण अर्धा प्रॉफिट त्याला देतोय, त्याचा थोडस लालच वाटत आणि तो त्या मुलाला काढून टाकतो. त्याला म्हणतो की नाही, किसी को भी यहाँ पे जॉब पे रख लूंगा, अब तुम मेरे साथ काम नहीं कर सकते. तेही त्या मुलाने ऍक्सेप्ट केलं. त्या मुलाने स्वतःचं चहाची टपरी सुरू केली. ती चहाची टपरी सुद्धा खूप चालायला लागली. पण तेव्हा त्याला असं जाणवलं की लोकांना फक्त चहा देऊन उपयोग नाही, तर त्यांना आपल्याला काहीतरी खायला सुद्धा द्यायला पाहिजे. मग काय द्यायचं, तर त्याच्या डोक्यात असं आलं की आपण डोसा ह्या लोकांसाठी उपलब्ध करायला पाहिजे. पण त्याला डोसा कसा बनवायचा, कसा तयार करायचा हे काही माहिती नव्हतं. ते सगळं त्यांनी शिकून घेतलं. त्यांनी तिथल्या त्याच्या जवळपास असलेल्या तमिळ फॅमिलीमधून डोस्याचा आटा कसा बनवायचा आणि त्याच्या स्टॉलवर त्यांनी सुरू केलं. पण तो हुशार होता. त्यांनी त्याचा स्टॉल स्वच्छ, नीटनेटका, व्यवस्थित चालू ठेवला. आणि त्याच्यामुळे त्याच्या स्टॉलची एवढी प्रसिद्धी झाली की त्याच्याकडे IT सेक्टर मधली मुलं तर इथंच होती, पण मोठ्या मोठ्या गाड्यामधून अगदी मर्सिडीज, BMW त्याच्या स्टॉल समोर थांबायचे आणि त्याचा डोसा घ्यायचे. कारण त्याचा प्रामाणिकपणा, त्याची स्वच्छता आणि त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स, तो जे काही डोस्यामध्ये व्हेरिएशन्स करायचा, रेसिपीमध्ये व्हेरिएशन करायचा, त्याच्यामुळे लोकांना ते आवडायला लागलं. हळूहळू त्यांनी त्याच्या 2 भावांना बोलवून घेतलं, एक दुकान घेतलं, वाशी स्टेशनच्या समोर एक दुकान घेतलं. ते खूप चालायला लागलं. त्यांनी दुसरं दुकान घेतलं. असं करता करता 2-4 वर्षामध्ये हा मुलाचा केवळ नफा हा 10 लाखावर गेला. 2 दुकानांमधून त्याला 10 लाख हा निव्वळ नफा मिळायला लागला. मग ह्या मुलाचं त्या रेस्टॉरंटमध्ये अनेक अधिकारी यायचे. नवीनच वाशीमध्ये सेंटरवर्ल्ड नावाचा मॉल उभा राहणार होता. पहिलाच मॉल होता तो आणि तिथे फूड झोन येणार होता. तर त्या अधिकारी त्याच्याकडे रोज रेस्टॉरंटमध्ये यायचे. तेव्हा त्याच्याशी, तुम्हाला मी आधीच सांगितलं की हा पर्सनल रिलेशन डेव्हलप करायचा प्रत्येक कस्टमर. सांगितलं की अरे क्यों नहीं तुम हमारे फूड झोन में दुकान लेते आणि क्यों नहीं वहां पे एखाद आपका शॉप सुरू करते. त्याला आनंद वाटला. त्यांनी ती रिस्क घ्यायची ठरवली. त्याच्या भावाने त्याला म्हटलं की की ह्याच्यात रिस्क आहे, आपल्याला खूप इन्व्हेस्टमेंट करावं लागेल आणि धंदा नाही चला तो. पण तो प्रत्येक संधी घेतो. हे लक्षात घ्या, प्रत्येक संधी घेणं हे आवश्यक आहे. प्रत्येक रिस्क ही तुम्ही घेणं आवश्यक आहे. व्यवसायात रिस्क ही घ्यावीच लागते. त्यांनी तेही ऍक्सेप्ट केलं. हा मुलगा एवढा हुशार होता की त्याचा जो पार्टनर होता, त्याचा जो IT सेक्टर मधला पार्टनर होता, त्याच्याकडून तो सतत नवीन शिकत होता. 90च्या काळात त्यांनी इंटरनेट कसं हाताळावं, त्याच्यावर आपली वेब, म्हणजे त्याचं एक साधा ओपन स्टॉल होता, गाडा होता. तेव्हा त्याचं इंटरनेटवर स्वतःच्या गाड्याची वेबसाईट होती. म्हणजे त्याच्या डोसा सेंटर, प्रेम गणपती डोसा सेंटर नावाची वेबसाईट होती. हे भारतातलं पहिलंच उदाहरण असेल. पण तो शिकत गेला. तो त्या मुलाला विचारायचं, हे TM काय असतं, मॅकडोनाल्डच्या समोर TM काय लिहिलं आहे, ट्रेडमार्क काय असतं, ब्रँड काय असतो, ऍडव्हर्टाइजमेंट काय असते, हे तो सगळं विचारत गेला. स्वतःचा ब्रँड तयार केला आणि त्या ब्रँडचं नाव आहे डोसा प्लाझा. हा डोसा प्लाझाचे जेव्हा त्यांनी सेंटर मॉलमध्ये सुरू केलं तेव्हा प्रचंड त्याला यश मिळालं. एका वर्षामध्ये त्याचे 25-26 आउटलेट्स मुंबईमध्ये झाले. त्याचा टर्नओव्हर 5 करोड पर्यंत गेला आणि हळूहळू, म्हणजे आता या 10-15 वर्षामध्ये तर तो 30-40 करोडच्या वर त्याचा टर्नओव्हर गेला. म्हणजे तुम्ही बघा, एक साधं भांडे घासायला सुरुवात केली ह्या मुलांनी आणि तो कुठपर्यंत पोहोचला. एका रेस्टॉरंट चेनचा मालक, एक ब्रँडेड रेस्टॉरंट चेनचा तो आज मालक आहे. हे सगळं कारण तो सगळ्या संधी ऍक्सेप्ट करत गेला. ह्या संधी आपल्याला दिसायला पाहिजे, ह्या महाराष्ट्रीयन मुलांना सुद्धा दिसायला पाहिजे. महाराष्ट्रीयन मुलांनी सुद्धा ह्या अशा संधी ओळखून याच्यामध्ये काम करायला पाहिजे. आणि असं नाहीये की तुम्ही फक्त फूड सेक्टरमध्येच काम करा. कितीतरी मुलं आपण बघतो की ग्रामीण भागातली मुलं जिम करतात, ती ट्रेनिंग घेतात किंवा ती एक्सरसाइज करत असतात. आपण जर गावागावातून चालू तर आपल्याला दिसतात की सकाळी मुलं धावत असतात,
म्हणा किंवा कशासाठी असो एक्सरसाइज करत असतात, व्यायाम करत असतात आणि ह्याच्यातली काही काही मुलं त्याच्यात एक्सपर्ट होतात, ते बॉडी बिल्डिंग करतात, चांगली ट्रेंड होतात. अशा मुलांनी फिटनेसचा बिझनेस सुरू करावा, त्यांनी जिम सुरू करावं, त्यांनी जिम ट्रेनिंग सुरू करावं. काही पर्सनल क्लायंट तुम्हाला मिळू शकतात किंवा तुम्ही तुमच्याकडे एवढं सध्या नसेल भांडवल सगळे इक्विपमेंट घेण्यासाठी, तर तुम्ही थोड्या भांडवलापासून सुरुवात करा आणि एखादं गावोगाव आता सध्या तालुका लेवलला सुद्धा जिमचा बिझनेस आहे, फिटनेसची आवश्यकता आहे, तर तुम्ही ग्राम पातळीवर सुद्धा हे सुरू करू शकता. तुम्ही एखाद्या ग्रामपंचायतीमध्ये तिथल्या लोकांशी बोलून सुद्धा तुम्ही असं काही व्यायामशाळा, एखादी लायब्ररी तुमच्या शाळेत गावामध्ये सुरू करू शकता. अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्ही करू शकता. कन्स्ट्रक्शन बिझनेसमध्ये सुद्धा तुम्हाला खूप अशा संधी आहेत. कन्स्ट्रक्शन बिझनेसमध्ये जर महाराष्ट्रात बघायला गेलं तर अनेक एजन्सीज ह्या बाहेरून आलेल्या आहेत. आपल्याकडे ज्या एजन्सीज आहेत, फर्निचरचं काम करणारे असो, फरशे बसवणारे असो, ह्या एजन्सीज बऱ्याच वेळा महाराष्ट्राच्या बाहेरून आलेल्या लोकांच्या असतात. ह्या एजन्सीज सुद्धा तुम्हाला सुरू करता यायला पाहिजे, तुम्हाला सुद्धा ह्याच्यामध्ये भाग घेता आला पाहिजे. कारण मुंबई असो, पुणे असो, हे सगळे वाढणारी महानगर आहेत, तिथे कन्स्ट्रक्शन बिझनेस चांगला जोरदार आहे आणि त्याच्यात सुद्धा तुम्ही काम करू शकता आणि पुढे जाऊ शकता. तर पहिलं मी तुम्हाला सांगितलं, कौशल्यावर आधारित तुम्ही जॉब्स घेऊ शकता. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही व्यवसाय करू शकता. छोट्या पासून व्यवसाय सुरू करा, अगदी शून्यातून व्यवसाय सुरू करा. जरुरी नाहीये की तुम्हाला खूप भाग भांडवल हवंय पहिल्यांदाच. सुरुवात करा, हळूहळू तुमच्यावरचा विश्वास वाढत जाईल, बँका तुम्हाला सपोर्ट करतील, तुम्हाला त्याच्यासाठी इन्व्हेस्टर्स मिळतील आणि मग तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवा. तुम्ही हनुमंतराव गायकवाडांचं जर उदाहरण ऐकलं, तुम्हाला माहिती आहे हनुमंतराव गायकवाड, तुम्ही पुण्यातल्या लोक सगळे त्यांना ओळखत असाल की त्यांचं एक स्वतःचं प्रतिष्ठान आहे, भारत विकास ग्रुप आहे त्यांचा, आणि त्याच्या मार्फत त्यांनी काम सुरू केलेलं आहे. ते जेव्हा डिप्लोमा करत होते त्यांना काही आर्थिक अडचणी होत्या आणि त्याच्यासाठी त्यांना काही पैशाची गरज होती, तर त्या मुलांनी शिकत असताना, म्हणजे त्यांनी स्वतः लहानपण शिकत असताना एक टीम तयार केली आणि त्या टीमच्या मार्फत ते पेंटिंगचे जॉब घ्यायचे. म्हणजे 2 BHK फ्लॅट, 3 BHK फ्लॅट्स ते पेंटिंग करायसाठी घ्यायचे आणि त्यांची जी टीम आहे ते जाऊन ते पेंट करायचे. तेव्हा त्यांना लक्षात आलं की ह्या पेंटिंगच्या जॉबमध्ये सुद्धा खूप पैसा आहे. म्हणजे 10,000चा जर ते तो जॉब ते घेत असतील तर जवळजवळ 5,000 रुपये त्यांना निव्वळ नफा होता. मग त्यांनी कन्स्ट्रक्शन बिझनेसमध्ये असे टीम्स तयार करून कन्स्ट्रक्शन बिझनेसचे कॉन्ट्रॅक्ट घ्यायला सुरू केले. हे करत असतात क्लिनिंगसाठी, इंडस्ट्री क्लिनिंगचं कॉन्ट्रॅक्ट मिळायला लागलं. त्याच्यासाठी त्यांनी प्रचंड इन्व्हेस्टमेंट केली आणि भारतातल्या जवळपास सगळ्या मोठ्या कंपन्या ज्या आहेत, इंडस्ट्रीज आहेत, व्हेकल इंडस्ट्रीज आहेत, त्या सगळ्या कंपन्यांचं क्लिनिंग मेंटेनन्सचं काम त्यांच्याकडे. आणि त्यांचं तुम्ही वाचा, तुम्हाला कळेल की त्यांनी किती मोठं काम केलेलं. आज त्यांच्याकडे राष्ट्रपती भवनाचं क्लिनिंग आणि मेंटेनन्सचं काम मिळालं आणि जवळपास 300-400 करोडच्या वर वर्षाचा टर्नओव्हर. आणि हे कशामुळे शक्य आहे? कारण हे सेवा क्षेत्रात त्यांनी काम करत आहेत. सेवा क्षेत्र असो, व्यवसाय असो, याच्यामध्ये खूप संधी आहेत. तुम्हाला ह्या तुम्हाला शोधाव्या लागतील. आता तुम्ही जर बघाल की लॉकडाऊन झालंय, हे करोनाचं संकट आपल्यावर आलंय आणि कितीतरी व्यावसायिक असेल, मजूर वर्ग असेल, कामगार वर्ग असेल, तो महाराष्ट्रातून बाहेर पडला, तो बाहेर गेलाय. तुम्हाला आता खूप संधी आहे. म्हणजे जेव्हा आपल्यासाठी एक दरवाजा बंद झालेला असतो तेव्हा 1000 दरवाजे उघडलेले असतात. ती दरवाजांकडे तुम्ही जा, तुम्ही बघा काय ऑपॉर्च्युनिटीज त्याच्या पुढे आहेत. ह्या लॉकडाऊनमुळे जी कामगार लोक आता वापस गेलेली आहेत, काही व्यावसायिक सुद्धा वापस गेली असतील, तर तुम्ही त्यांची जागा भरून काढा. तुम्ही ते जॉब्स मिळवण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यातून तुम्ही तुमची स्वतःची प्रगती करा. व्यवसायामध्ये कुठलंही लिमिट नाहीये, तुम्ही कुठल्याही लिमिट पर्यंत जाऊ शकता. जर तुमच्यात मेहनत करायची तयारी असेल आणि तुमच्यामध्ये जिद्द असेल आणि तुमचा फोकस असेल, तर तुम्ही कुठल्याही लेवलला जाऊ शकता. तुम्ही तरुण मुलं आहात, तुम्ही मुलं दिवसभर वेगवेगळे ब्रँड्स वापरत असता. तुम्ही ॲरोचा शर्ट घालता, तुम्ही व्हॅन हुसेनची पॅन्ट घालता, तुम्ही वुडलँडचा शूज घालता, तुम्ही CCD मध्ये कॉफी पिता. हे सगळे ब्रँड कोण आहेत, कुठले आहेत, कोणी तयार केलेले आहेत, कोण आहे याचा ओनर, कोण आहे याचा मालक, हे प्रश्न तुम्हाला पडले पाहिजे. कशी सुरुवात केली आणि या बिझनेसची, का आपण CCD मध्ये 250 रुपयाची कॉफी पितो, ज्याला की साधारण 10 रुपये खर्च लागत असतील. ह्या सगळ्या गोष्टींचा, ह्या सगळ्या प्रश्न तुम्हाला पडले पाहिजेत. KFC कुणाचा आहे, मॅकडोनल्ड कुणाचा आहे, कसं सुरुवात केली, कशी सुरुवात केली, ह्या सगळ्या गोष्टी जाणून घ्या. तुमच्या स्वतःच्या हातात हे सगळं ज्ञान आहे. तुमच्याकडे जो मोबाईल आहे त्याच्यावर तुम्हाला हे सगळं ज्ञान अवेलेबल आहे. तुम्ही फक्त ते बघण्याची गरज आहे.
तुम्ही ह्या सगळे व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या इन्स्पिरेशनल स्टोरीज बघा, वाचा आणि त्याच्यातून तुम्ही शिका. आता आपण दोन मुद्दे पाहिले, एक कौशल्यावर आधारित शिक्षण पाहिलं, आपण व्यवसाय पाहिलं. आणि समजा हे सगळं शक्य नाही झालं तुम्हाला, की तुम्हाला जॉब्सही नाही मिळाले, व्यावसायिक शिक्षण व्यवसायही तुमच्याच्याने शक्य नाहीये, मग तुम्ही काय करू शकता? तुम्ही तुमच्या गावात तुमची शेती असते, तुम्ही तुमच्या गावातून आलेले असतात, थोडीफार तरी शेती असते, नसेल तर तुमचे आजूबाजूच्या लोकांची शेती असते, त्या शेतीसाठी तुम्ही काय करू शकता? ती शेती त्याच्यामध्ये तुम्ही काय टेक्नॉलॉजी वापरू शकता याचा विचार करा. शेती आणि शेतीला पूरक व्यवसाय असे सुद्धा अनेक व्यवसाय आहेत. मॉडर्न शेती करा. काही वर्षापूर्वी फुलांची शेती करणं, पॉली हाऊसेस करणं, बाहेरच्या भाज्या आपल्या इकडे पिकवणं, ह्याचं बरेचसा प्रचार आणि प्रसार झाला आणि ते सक्सेसफुल झाले. ते मॉडेल्सही सक्सेसफुल झाले, लोकांनी भरपूर पैसा कमवतही आहेत. अजून याच्या पुढे जाऊन अजून काही आहे का? मेडिसिनल शेतीचं एक आता नवीन विचार लोकांच्या मनात येत आहे. आपल्याकडे जे औषधी वनस्पती आहेत, आता आपल्याकडे मोठे मोठे आयुर्वेदिक फार्मा कंपनीज आहेत, त्यांचे जे प्रॉडक्ट्स आहेत ते फक्त भारतातच नाही तर भारताचे बाहेर जातात, अनेक देशांमध्ये त्यांचे प्रॉडक्ट जातात. त्यांना अनेक वनस्पतीची, औषधी वनस्पतींची गरज आहे. ही औषधी वनस्पती कोण पिकवतो? हे शेतकरीच पिकवतो. मग ह्या शेतकऱ्यांनी आपण जे पारंपरिक उडीद, मूग आणि हरभरा किंवा सोयाबीन हे जी पिकं घेतो आणि ह्याला आपण दरवेळेस आपल्याला असं वाटतं की भाव पडलाय आणि आपल्या मालाला उठाव नाहीये, तर तुम्ही अशी काही शेती करा की ज्याला कायम भाव असेल, कायम तो माल तुमचा घेतला जाईल. तुम्ही आवळा शेती आहे, हळद आहे, शतावरी आहे, कोरफड आहे, ह्या ज्या औषधी वनस्पती आहेत, अशा अनेक औषधी वनस्पती आहेत, त्या जर तुम्ही तुमच्या शेतात पिकवल्या तर बऱ्याच वेळा हे मॅन्युफॅक्चरर जे असतात, जे कंपनी असतात, हे जे आयुर्वेदिक फार्मा कंपनीज असतात, ते लोक तुमचा माल तुमच्या शेतातून घेऊन जायला येतात, म्हणजे आणि त्याला एक योग्य भाव देतात, खूप चांगला भाव देतात. तर हे सुद्धा तुम्ही करायला काही हरकत नाही. ऑर्गॅनिक शेती आहे, आता प्रचंड प्रमाणात सगळीकडे ऑर्गॅनिक शेतीचं अवेअरनेस वाढलेला आहे. लोकांना केमिकल्स किंवा पेस्टिसाइड्स वापरलेलं फूड खायचं नाहीये, त्यांना केमिकल्स वापरलेली फळं खायची नाहीयेत, त्यांना अशा फळभाज्या खायच्या नाहीयेत, त्यांना धान्य खायचं नाहीये. मग तुम्ही काय करू शकता? तुम्ही सेंद्रिय शेती करू शकता. तुम्हाला सेंद्रिय शेती करण्यासाठी थोडंसं भांडवल जास्ती लागेल, सुरुवातीला तुम्हाला कमी उत्पन्न मिळेल, पण ते सस्टेनेबल आहे. कारण गरज आहे, आता लोकांना त्याची गरज आहे. तुमचा केमिकलचा गूळ तुम्हाला 20 रुपये किलो जरी मिळत असेल, तरी सेंद्रिय शेतीतला ऑर्गॅनिक गूळ लोक 40 रुपये किलोनी घ्यायला तयार आहेत. असा एक कस्टमर वर्ग तयार झालेला आहे, जगभर असा कस्टमर वर्ग तयार झालेला आहे ज्याला ऑर्गॅनिक सेंद्रिय अन्न पदार्थ खायचे. मग जर तुमच्याकडे तुमचं प्रोडक्शनला मागणी आहे तर ती तुम्ही द्यायला पाहिजे. अजूनही शेतकरी केमिकल बेस्ड शेती करतात. गावोगाव आपण बघतो की पेस्टिसाइडच्या वापरामुळे त्यांचा शेतीचं स्तर, त्याची जी प्रत आहे ती कमी झालेली आणि उत्पन्न सुद्धा कमी झालेलं आहे. आणि मुळात आता लोकांना ऑर्गॅनिक फूड पाहिजे. तर ह्याच्यात सुद्धा तुम्ही प्रामाणिकपणे जर सेंद्रिय शेती करायचा प्रयत्न केला तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळेल. ह्या शेतीमधून तुम्हाला उत्पन्न तर चांगलं मिळेल, पण त्याला मोबदला सुद्धा खूप चांगला मिळेल. तिसरं म्हणजे तुम्ही ह्या शेतीवर आधारित काही व्यवसाय करू शकता का? म्हणजे शेतीला पूरक काही व्यवसाय करू शकता का? पूर्वी कुक्कुटपालन करायचे, दुग्ध व्यवसाय करायचे, अशा अनेक व्यवसाय आतापर्यंत होते. पण आता तुमचा जे प्रॉडक्ट तुम्ही काढता, त्या प्रॉडक्ट जे तुम्ही उत्पादन घेता त्याचे काही प्रॉडक्ट बनवून तुम्ही फायनल प्रॉडक्ट लोकांना देऊ शकता का? म्हणजे तुम्ही शेतकरी जे असतात ते रॉ मटेरियल तयार करणारे लोक आहेत, त्याचं तुम्ही फायनल प्रोडक्ट देऊन काही करू शकता का? त्याचं एक मी उदाहरण सांगेन की नाशिकमध्ये एक महिला आहे अशी, मनीषा धात्रक नावाची, त्यांचं तुम्ही वाचाल युट्यूबवर वगैरे त्यांचे व्हिडिओज आहेत. तर त्यांनी एकदा असं सांगितलं की जेव्हा त्यांचं लग्न होणार होतं, त्या स्वतः इलेक्ट्रॉनिक इंजिनियर झालेल्या होत्या आणि त्यांचं लग्न होणार होतं, तर तेव्हा त्यांना बरीच इंजिनियर स्थळं आली आणि प्रत्येक इंजिनियरचं असं म्हणणं असायचं की लग्न झाल्यावर तुम्हाला काम करता येणार नाही, तुम्हाला व्यवसाय करता येणार नाही, तुम्हाला घरीच राहावं लागेल. पण तिची आठ होती की नाही, मी शिकले तर मला काही ना काहीतरी करायचंय, मला जॉब करायचा आहे किंवा व्यवसाय करायचा आहे. आणि मग ह्या मुलांनी काय केलं, मग ह्या महिलेने काय केलं, तर तिने असा एक मुलगा निवडला की जिने ज्या मुलाने तिच्या ह्या अटी मान्य केला की तिला नोकरी किंवा व्यवसाय करू दिला जाईल. आणि तो मुलगा होता शेतकरी कुटुंबातला होता. तर तिने ते मान्य केलं आणि त्याच्याशी लग्न केलं. ही नाशिक जिल्ह्यातली घटना आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये किती प्रगत शेती आपल्या सर्वांना माहिती आहे.
तिने जेव्हा ज्या वर्षी तिचं लग्न झालं त्या वर्षी नेमकं त्या गावामध्ये टोमॅटोचं प्रचंड उत्पादन झालं, पण त्याला मागणी नव्हती, त्याला भाव नव्हता आणि लोकांनी ते टोमॅटो फेकून द्यायला सुरू केलं होतं. ते सडत होते आणि तिला असं वाटतं तिने उत्पादन घेतलेलं हे अन्न वाया जातं, याचं आपण काय करू शकतो. आणि तिने ठरवलं की आपण याचा सॉस बनवू शकतो का. आणि तिने 50 किलो टोमॅटो घरी आणला आणि त्याचा सॉस बनवला आणि तो नाशिकमध्ये तिने विकला आणि तो हात विकला गेला. त्याच्यानंतर तिने 500 किलो तोही विकला गेला. तिच्यामध्ये कॉन्फिडन्स आला की हा एक चांगला बिझनेस आहे, हा एक सस्टेनेबल बिझनेस होऊ शकतो आणि तिने हे काम चालू ठेवलं. तिची प्रत चांगली होती, तिचं जे उत्पादन होतं टोमॅटोचं ते चांगलं होतं, तिचं जे कंपनीमध्ये प्रोडक्शन होतं ते खूप क्वालिटीचं होतं. तर तिच्याकडे हिंदुस्थान युनिलिव्हर सारखी मोठी कंपनी अप्रोच झाली आणि त्यांनी तिला सांगितलं की तुमची टोमॅटोची जितकी काही पेस्ट बनते ती आम्ही घेऊ. त्यासाठी तिला प्रचंड मशिनरीची गरज होती, मोठ्या सेटअपची गरज होती, मोठ्या प्लॅनची गरज होती, त्याच्यासाठी अनेक खूप मोठं कर्जाची गरज होती. ते सगळं तिने केलं. त्याच्यासाठी तिने जवळपास 25 करोडचं कर्ज मागितलं. तुम्ही विचार करा, 50 किलो टोमॅटो केली सॉस बनवायला आणि ती 25 करोडचं लोन मागण्या इतपत तिचा बिझनेस पुढे गेला होता आणि ते तिने करून दाखवलं. आणि इतकंच नाही तर आज आपल्या घराघरामध्ये जे किसान टोमॅटो केचप आपण खातो त्या प्रत्येक बॉटलमध्ये त्या महिलेने बनवणाऱ्या टोमॅटोची पेस्ट आहे. तर हा बिझनेस तिने शेतीवर आधारित केला. म्हणजे 25 एकर शेती तिने त्याची केवळ ह्या ब्रँडसाठी वापरली. हे प्रत्येक शेतकऱ्याकडे निदान जेवढी का फार शेती आहे, तुम्ही थोड्याफार छोट्या प्रमाणात का होईना एखादा बिझनेस सुरू करू शकता, एखादं फूड बनवू शकता. किंवा तुमच्याकडे भाजीपाला आलेला आहे, तुमच्याकडे फळं आलेली आहेत आणि तेव्हा त्याला मागणी नाहीये, तर त्याचं काय करता येईल ह्याचा तुम्ही विचार करा. असंच एक मागे उदाहरण, एक मागे आपल्याला सोशल मीडियामध्ये अशी माहिती मिळाली की एक डॉक्टर शीतल सोमाणी नावाची मुलगी, तिने तिच्या 2-3 मित्रांसोबत एक अशी सोलारवरची मशीन तयार केली की ज्याच्यामध्ये भाजीपाला, फळभाज्या ह्या सुकवता येतात आणि सुकवलेला भाजीपाला तुम्ही टिकवून ठेवू शकता आणि जेव्हा त्याला चांगला भाव येईल तेव्हा विकू शकता. तिने ह्याचं गावगाव डेमॉन्स्ट्रेशन दिलं आणि लोकांना सांगितलं की तुमचा भाव नसेल नका किंवा तो टाकू नका, सडवू नका, तो वाळवा, सुकवा आणि मग तो तुम्ही कंपन्यांना विका, तुम्ही रेस्टॉरंट्सला विका. म्हणजे तिने सांगितलं की तुमच्याकडे एखाद्या रेस्टॉरंटला वर्षाला 300 किलो कांदा लागत असेल तर त्याच्याकडे फक्त 300 किलो सुकलेला कांदा त्याची गरज भागते. आणि त्या शेतकऱ्याला सुद्धा त्या 300 किलो कांद्यामध्ये जे मोबदला मिळाला पाहिजे, उत्पन्न मिळायला पाहिजे, त्यापेक्षा 30 किलो कांद्यामध्ये कितीतरी जास्त पटीने सुकवलेल्या 30 किलो कांद्यामध्ये जास्त उत्पन्न मिळतं. तर हे काही प्रयोग तुम्ही करा. तुमच्या गावामध्ये तुम्हाला एकट्याला असं मशीन घेणं शक्य नसेल, यंत्र घेणं शक्य नसेल, तुम्ही ग्रामपंचायतीची मदत घ्या, तुम्ही एकत्र या, गट तयार करा, तुम्ही एकत्र येऊन तुम्ही असे काही यंत्र घेऊ शकता की ज्याच्यामध्ये तुमचा ह्या भाजीपाल्याचा सुकवण्याचा आणि तो रेस्टॉरंट इंडस्ट्री असो की काही मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री असो त्यांना तुम्ही पुरवू शकता. अशा शेतीला पूरक अशा अनेक व्यवसाय आहेत. तुम्ही ह्या व्यवसायांमध्ये आपल्याला काही करता येते का याचं पडताळणी करून बघा. मुलांना करण्यासारखं खूप आहे आणि खूप संधी आहेत, फक्त त्या तुम्हाला शोधता आल्या पाहिजे, त्या तुम्हाला जाणून घेता आल्या पाहिजे, त्या तुम्हाला वेळीच ऍक्सेप्ट करता आल्या पाहिजे. मी तर तुम्हाला एवढंच म्हणेल जाता जाता की तुम्ही हे जे स्पर्धा परीक्षेच्या नादामध्ये आयुष्याची जी काही 4-5 वर्ष घालवताय, जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही इतर व्यवसायांचं, इतर कौशल्यावर आधारित असलेल्या जॉब्सचं आणि शेती तुम्ही मग स्मार्ट शेती करा, तुम्ही लोकांची शेती रेंटवर घेऊन करा, ऑर्गॅनिक शेती करा, जे काही शक्य असेल ते तुम्ही करा. लॉकडाऊन मध्ये तुम्ही आता पाहिलं असेल की अनेक शेतकऱ्यांना असं झालं की त्यांना मिडलमॅन नाही मिळाला, व्यापारी नाही मिळाला, त्यांचा शेतीमाल तयार होता, द्राक्ष असो, टरबूज असो, उन्हाळ्याचे दिवस होते, पण ते घेऊन जायला व्यापारी नव्हते. पण त्या शेतकऱ्यांनी त्याच्यातून मार्ग काढलाच ना. तुम्ही पाहिलं का की कुठे टरबूज फेकून द्यावे लागले किंवा द्राक्ष सोडून गेले. ह्या लोकांनी काही ना काही केलं आणि काय केलं त्यांनी, स्वतः त्यांच्या मालाचं मार्केटिंग केलं. जर शेतकरी स्वतःच्या मालाचं मार्केटिंग करायला लागले तर ही चांगली गोष्ट आहे आणि ही फक्त आत्ताच करावी असं नाहीये. तुमचं लॉकडाऊन उठल्यावर सुद्धा तुम्ही ही गोष्ट पुढे चालू ठेवा. शेतकऱ्याला चांगलं उत्पन्न मिळेल त्याच्यातून. एकदा व्यापाऱ्याची मधली लिंक केली तर त्याला स्वतःच्या मालासाठी चांगला भाव मिळेल. तर हे तुम्ही कंटिन्यू करा.
ह्या सगळ्या गोष्टी करता येण्यासारख्या आहेत मुलांनो. फक्त तुमचा ह्याच्यामध्ये फोकस पाहिजे आणि काहीतरी करण्याची जिद्द पाहिजे. मी याच्या मला आज संघर्ष सोशल फाउंडेशनने आपल्यासोबत संवाद साधण्याची जी संधी दिली, त्याबद्दल मी सुशील जाधव यांचे खूप 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 आभारी आहे. आणि याच्या याच्या संदर्भात जेव्हा मी जाता जाता तुम्हाला एवढंच सांगेल की मुलांनो, स्वप्न बघा, मोठी स्वप्न बघा असं मी म्हणणार नाही, कारण आपल्याला नेहमी सांगितलं जातं लहानपणापासून की मोठी स्वप्न बघा, ड्रीमिंग लो इज क्राईम. पण अशी पण एवढी मोठी स्वप्न बघू नका की जी पूर्णच होणार नाही किंवा जी झेपणार नाही, जी आपल्या आवाक्यात येणार नाही. तर अशी स्वप्न न बघता तुम्ही स्टेप बाय छोटी स्वप्न बघा, ती छोटी छोटी स्वप्न पूर्ण करत जा आणि मग पुढच्या स्वप्नाकडे जा. हे सस्टेनेबल पॅटर्न आहे. टप्प्याटप्प्याने तुमचं यश तुम्ही गाठा. अगदी मोठं स्वप्न बघायचं आणि मग ते आपण करू शकणार नाही, ते फेलच होणार, ह्या भीतीने मग आपण त्या स्वप्नाकडे वाटचालच करायची नाही. असं न होता तुम्ही एक असं स्वप्न बघा, म्हणजे ते दिवा स्वप्न असू नये, ते रिअल पूर्ण करू शकतो. आपल्या भारतामध्ये अजून 100 अंबानी बनू शकतात, पण आपल्या भारतामध्ये अजून लाखो प्रेम गणपती बनू शकतात, लाखो मनीषा धात्रक बनू शकतात, लाखो हनुमंतराव गायकवाड बनू शकतात. कारण ही अचिवेबल ड्रीम्स आहेत, ही अचिवेबल ड्रीम्स आहेत आणि ती तुम्ही अचीव करायला पाहिजे. मुलांनो, जे युवक हा प्लॅटफॉर्मवर आज माझं ऐकत आहेत, त्यांना मी एवढंच सांगेन की तुमच्या पुढील वाटचालीस माझ्या खूप खूप शुभेच्छा. जे काही तुम्ही आयुष्यात करायचं ठरवाल त्याच्यासाठी तुम्हाला यश मिळो ही मी शुभेच्छा देते. आणि संघर्ष सोशल फाउंडेशनने आज मला तुमच्याशी संवाद साधण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी सुशील जाधव यांचं खूप खूप आभार मानते. परत एकदा सर्वांना धन्यवाद देते. हे लाईव्ह सेशन आपण ऐकलं, आपली प्रतिक्रिया नक्की आम्हाला कळवा. आणि एवढंच बोलून मी माझं 2 शब्द संपवते. धन्यवाद.